Good morning, my dear students. Since yesterday, we have been talking about the cop and anthem. Here, we have discussed that the Sophie is a very confident person, and only because of his confidence, he thinks that he can get entry in a modern and high level कॅफेमध्ये त्याला एंट्री मिळेल. इट वॉज हिज कॉन्फिडन्स अँड ही वॉज जस्ट इमॅजिनिंग दॅट आय वुड हॅव द रोस्टेड मला डक थॉट सोपी. विचार करतोय तो, मी त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन एक रोस्टेड भाजलेलं बदक, नुकताच तंदूरमधून बाहेर आलेलं बदक मी खाईन. बदक मला खायला मिळेल. इवन त्यासोबत अ बॉटल ऑफ वाईन अँड देन सम चीज अँड अ कप ऑफ कॉफी अँड अ सिगार. अतिशय वैभव विलासी असं हे आपण जीवन त्याला जगायचं आहे, जगणं अपेक्षित आहे, आणि म्हणून हा फक्त इमॅजिनेशन करतोय. बट ॲज सोपी set foot inside the restaurant door, the head waiter's eye fell upon his tattered trousers and decadent shoes. आता मात्र बघा, आता ही सगळं त्याचा कल्पनाविलास आहे बाळांनो. हा कल्पना करतोय, मी हॉटेलमध्ये जाणार, रोस्टेड बदक खाणार, वाईन घेणार, चीज घेणार, इवन कॉफी, अ कप ऑफ कॉफी अँड कॉफी पीत एक सिगारचा मी झुरका घेणार. हे त्याची फक्त कल्पना त्याने केली, तो कल्पना करतोय. पण ज्यावेळी सोपी त्या रेस्टॉरंटमध्ये पाय ठेवतोय, रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय, तिथं असणारा हेड वेटर मात्र वेटर्स आय फेल अपॉन म्हणजेच त्याची नजर टॅटर्ड ट्राउझर्स त्याचे जे शर्ट आहे, बाह्य आपण म्हणूया, तो फाटलेला आहे. तर त्याचं त्याचं ट्राउझर्स जे आहेत, ट्राउझर्स म्हणजे पॅन्ट, तो पॅन्ट मात्र काय झालेलं आहे, फाटलेली आहे किंवा चुरगळलेली असेल आपण म्हणतो. कोट घातलेला आहे, बो आहे त्याला, पण बरोबर आहे, पण त्याची ट्राउझर्स ती मात्र फाटलेली आहे. अँड डिकेडन ओल्ड अँड वॉर्न आउट, जुने शूज आहेत त्याची. डिके होणे म्हणजे आता ते नाश पावण्याकडे चाललेले आहेत, असे इतके जुने त्याचे शूज आहेत. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स turn him about and conveyed him in silence and haste to the sidewalk and awaited the ignoble fate of the menaced mallard. आणि इथं मात्र अ स्ट्रॉंग अँड अ रेडी हँड्स टर्न हिम अबाउट अँड कन्व्हेड हिम इन सायलेन्स. आता त्याची अवस्था बघून त्याला काय केलेलं आहेत, त्याला तिथून त्या वेटरनं बाहेर त्याचा हात पकडलेला आहे आणि त्याला बाहेर आणलेलं आहे आणि सांगितलेलं आहे, काय सांगितले बघा, हँड्स टर्न हिम अबाउट अँड कन्व्हेड हिम इन सायलेन्स. कन्व्हेड त्याचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. हिम इन सायलेन्स अतिशय शांत शब्दामध्ये. अँड हेस्ट टू द साईडवॉक अँड अवर्टेड द इग्नोबल फेट ऑफ द मेनास मलाड. डिसऑनरेबल, त्याला तिथून त्याचा अपमान केलेला आहे. काय अपमान केला असेल बाळांनो सांगा तर, मेनास्ड अ मेलाड, इथं त्याचा अपमानच केलेला आहे. तुझे शूज फाटके आहेत, तुझी ट्राउझर फाटलेले आहे, आणि फाटक्या ट्राउझरने तू काय करू शकत नाहीस, तू आमच्या रेस्टॉरंटमध्ये येऊ शकत नाहीस. अशा खरखरी शब्दामध्ये काय केलेलं आहे, त्याचा इथं अपमान केलेला आहे. ही हॅज बीन इन्सल्टेड इन बॅड वर्ड्स बट इन सायलेंट अँड ही हॅज थ्रोन आउट ऑफ दॅट हॉटेल. आणि त्याला त्या हॉटेलमधून इथं बाहेर जायला सांगितलं किंवा बाहेर काढून टाकलेलं आहे. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे. इट सीम्ड दॅट हिज रूट टू द coveted island was not be an easy one. Some other way of entering the limbo must be devised. आता coveted greatly desired. सोफी टर्न, पुन्हा सोफी निराश होतोय आणि तिथून बाहेर येतो. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे, पुन्हा तो रस्त्यावरती येतो. इट सीम्ड
that his route to be coveted islands was not to be an easy one. Coveted, greatly desired. हा जो आयलंड आहे, आयलंडचा रस्ता त्याचा खडतर आहे आणि ते इतकं सोपं नाही आहे. सम अदर वे of entering the limbo must be devised. Limbo, border place between heaven and hell. Limbo, जिथं स्वर्ग आहे, स्वर्ग आणि नर्क ह्या दोन गोष्टी आहेत, त्या बॉर्डरवरती आता मी आहे. हा जायचं आहे, एक तर स्वर्गात जाऊ शकतो किंवा एक तर नरकात जाऊ शकतो. इट वॉज ए सिच्युएशन. आणि तिथंपर्यंत जाणं, आता ह्याच्यासाठी स्वर्ग कोणता होता, तर तो कॅफे म्हणजे त्याच्यासाठी स्वर्ग होता. बरोबर आहे, कारण तिथं सगळं विलासी होतं. अतिशय त्याला इव्हन त्यानं कल्पना केल्या होत्या, बदक मिळेल, सगळं काही काय मिळेल असं त्याची कल्पना इथं होती. कल्पनाविलासी हा मनुष्य जगत होता. त्याला स्वर्गामधलं जीवन जगायचं होतं. पण वेन ही एंटर्ड ओव्हर देअर, ही हॅज बीन थ्रोन आउट ऑफ दॅट हॉटेल, दॅट इज हेल फॉर हिम. आणि तो त्याच्यासाठी नर्क होता. ॲट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue, इलेक्ट्रिक लाईट्स अँड कनिंगली displayed wares behind a plate glass made a shop window attractive. Soapy took a stone and dashed it through the glass. People came running around the corner, a policeman in the lead. Soapy stood still with his hands in his pocket and smiled at the sight of brass buttons. आता बघा, हे सगळं चाललंय का? हे सगळं चाललंय कशासाठी? याचा हेतू काय आहे? तर हेतू मात्र फक्त एकच आहे. त्याला काय करायचं आहे? त्याला थंडीपासून स्वतःचा बचाव करायचा आहे. ही जस्ट वॉन्ट्स टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द विंटर आयलंड्स. तो जो थंडीचा हवामान आहे, थंडीचं तापमान आहे, थंड आहे, थंड हवामानापासून त्याला स्वतःचा बचाव करायचा होता. कारण ही इज अ रग. ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू, ही इज नॉट द हिरो. सोपी इज नॉट अ हिरो. सोपी इज अन अँटागॉनिस्ट आपण म्हणूया त्याला. एक खलनायकाची भूमिका इथं करतो. त्याचं वागणं, त्याचं वर्तन अतिशय वाईट आहे. इवन साधा आपण नालायक असं म्हटलं तरी चालू शकेल. आणि मग अशा वृत्तीचं असताना, अशा वृत्तीच्या मनुष्याला याला मात्र काय आहे, एकच ठिकाण, की काय आहे ते, दॅट द जेल इज द सुटेबल प्लेस. त्याला 2 वेळचं जेवणसुद्धा मिळत नाही बाळांना. इवन त्याची राहण्याची व्यवस्था नाही आहे. तर माणसाच्या गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा, ह्या 3 गोष्टी आहेत. ह्या 3 गरजा महत्त्वाच्या आहेत. यातला निवारा तो शोधण्याच्या प्रयत्नात आहे. निवारा याच्यासाठी कारण तिथलं जे आयलंड आहे, आयलंडवरती जी थंडी आहे, त्या थंडीपासून तो स्वतःचा बचाव करतो आहे. आता याच्याकडे राहण्याची जागाच नाही आहे. मग राहणार कुठे हा प्रश्न आहे. कोणत्या चर्चच्या बाहेर किंवा मंदिराच्या बाहेर तो राहू शकत नाही. म्हणून त्याला उघड्यावरती राहणं इट इज हायली इम्पॉसिबल फॉर हिम. जर त्यानं तसं केलं तर काय होणार आहे, डेफिनेटली ही वुल डाय. अँड दॅट्स वाय ही डेअर्ड टू एंटर, टू गेट एंट्री इन द हॉटेल ऑर इन द कॅफे. त्या कॅफेमध्ये त्याला एंट्री करायची होती. त्याला खायचं, जेवायचं होतं. आणि जेवून झाल्यानंतर त्याचे बिल जे आहे ते बिल मात्र तो पे करू शकत नव्हता. इट इज नॉट पॉसिबल फॉर हिम टू पे द बिल ऑफ दॅट कॅफे. अँड सो दॅट द ओनर ऑफ द कॅफे ऑर द मॅनेजर ऑफ द कॅफे ही विल सेंड हिम टू द जेल. तो कुठं जाईल, त्याला जेलमध्ये पाठवेल. आणि जेलमध्ये राहिल्यामुळं काय होईल, त्याच्या रात्रीच्या झोपण्याची सोय होईल बाळांनो. याच्यासाठी सगळं हे खटाटोप आहे. त्याला जेलमध्ये जायचं आहे. ही जस्ट वॉन्ट्स टू बी गेट अरेस्टेड. त्याला अटक करून घ्यायचं आहे. आता म्हणून बघा, हा अटेम्प्ट त्याचा फेल झाला. तर दुसरा अटेम्प्ट काय करतोय, ॲट अ कॉर्नर 6th Avenue, इलेक्ट्रिक लाईट्स अँड कनिंगली डिस्प्लेड वेअर्स बिहाइंड प्लेट ग्लास मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. आता पुढंच इलेक्ट्रिकचं दुकान आहे, इलेक्ट्रिशियन. त्यामध्ये इलेक्ट्रिक लाईट्स लावलेले आहेत सगळीकडे. अतिशय सुंदर सुंदर असे इलेक्ट्रिक लाईट्स आहेत. ते डिस्प्ले केलेले आहेत. आणि वेअर्स, तिथं काही वस्तू ठेवल्या असतील, त्या वस्तू प्लेट ग्लास आहे, त्या ग्लासच्या पाठीमागे ठेवलेत. आणि ग्लासला किंवा जी शॉप विंडो आहे, त्या शॉप विंडोला अट्रॅक्टिव्ह केलेलं, अतिशय सुंदर एक डेकोरेटिव्ह केलेलं आहे. आणि मग सोपी टूक अ स्टोन अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास. आणि सोपीनं काय केलं आहे, सोपीनं दगड उचललेला आहे. अँड ही हॅज थ्रोन दॅट स्टोन टुवर्ड्स द ग्लास. आणि त्यानं ग्लासवर फेकलेला आहे. ग्लासवर दगड फेकल्या ग्लासचे तुकडे झालेत. खिन्न विचिन्न झालेले आहेत. ग्लासचे तुकडे झालेले आहेत. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर. तर बघा किती विनाशकाली विपरीत बुद्धी आपण म्हणतो.
विध्वंसक प्रवृत्ती इथं कारणीभूत आहे. याची बघा, द पर्सन, द सोपी डझंट हॅव अ गुड माइंड. His mind is not that much capable of doing good things. He just thinks of only of bad things, negative things, and that's why he has thrown the stone towards the glass and he has broken the glass. आणि त्यानं ते ग्लास शॉप विंडो फोडलेली आहे, जाणीवपूर्वक फोडलेली आहे. कारण काय, याच्यामागं काय आहे, त्याला जायचं आहे. ही जस्ट वॉन्ट्स टू गेट हिमसेल्फ अरेस्टेड. त्याला अरेस्ट करून घ्यायचं आहे थ्रू द ग्लास. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर, अ पोलिसमॅन इन द रेड. आणि लोक सगळे जमा झाले. काचेचा पूर्ण मोठा आवाज झाला, कोणी मारला दगड, असं लोक सगळे जमा झाले आणि तिथं पोलीससुद्धा आलेले आहेत. पीपल केम राऊंड द कॉर्नर, अ पोलिसमॅन इन द लीड. पोलिसमॅन पुढे विचारतो, सोपी स्टेल विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट. आणि सोपी मात्र शांत उभं राहिलं आहे. त्यानं दोन्ही हात त्याच्या खिशामध्ये ठेवलेले आहेत अँड स्माइल्ड ॲट द स्लाईट ऑफ ब्रास बटन्स. आणि तो मात्र तिथं हसत उभं राहिलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य मात्र दिसायला लागलेलं आहे. मग आता आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच सोपीला इथं अरेस्ट होते का, सोपी स्वतःला अरेस्ट करून घेतो का, किंवा ते पोलीस त्याला अरेस्ट करतात का, हे आपण काय करूया उद्याच्या भागामध्ये पाहूया. ठीक आहे, थँक्यू.